आज तुम्ही युरोपमध्ये जी वैचारिक आणि तांत्रिक प्रगती बघत आहात हा सॉक्रेटिसचाच पुनर्जन्म आहे. याचंच नाव होतं रेनेसा. सॉक्रेटिसने मरून 2000 वर्ष उलटल्यानंतर येऊन युरोपला पुनरुज्जीवित केलं. सॉक्रेटिस रेझरेक्टेड. रोमन लोकांचं ग्रीसवर वर्चस्व होतं ना. रोम म्हणजे इटली. रेनेसा इटलीमध्ये सुरू झाला होता. इटलीमध्ये एक गृहस्थ होते ज्यांनी म्हटलं की हे जे काही आता लोकधर्म वगैरे सगळं चाललं आहे, ज्याला डार्क एजेस म्हणतात, जिथं धारणा, विश्वास आणि आस्थेलाच तत्वज्ञान मानलं गेलं होतं, थिओलॉजीलाच दर्शन मानलं गेलं होतं. तर तो म्हणाला मी सत्य कुठून मिळवू? मग तो म्हणाला मी परत माझ्या दार्शनिकांकडे जाईन. तर तो 2000 वर्ष मागे गेला आणि जे ग्रीक फिलॉसॉफर होते त्यांना शोधून आणलं. तिथून मग रेनेसा सुरू होतो. विचार करा, मरून 2000 वर्ष झाल्यानंतर फक्त ग्रीसमध्येच नाही तर पूर्ण युरोपमध्ये सॉक्रेटिस उभे राहिले. कसे मारणार सत्याला? कारण काय मेलं होतं? तत्वज्ञानाची जी पूर्ण प्रक्रिया होती ग्रीसमध्ये ती संपल्यावर काय मेलं होतं? विचारच मेला होता. सत्याचा शोधच मेला होता. की आम्हाला जाणून घ्यायचं आहे, आम्हाला जिज्ञासा करायची आहे, आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. मग 2000 वर्षानंतर पुन्हा रेनेसा होतो. सत्यम सत्यम पुन्हा पुन्हा